जाती रिजिड होत आहेत. जाती ॲक्च्युली, दुसरं वाक्य माझं आणखी फेमस आहे की इंडिया इज कास्टाइज्ड ॲज नेव्हर बिफोर. टुडे इंडिया इज कास्टाइज्ड ॲज नेव्हर बिफोर. आज जितकी भारतात जितक्या जातीयता पसरलेली आहे, अशी जातीयता इतिहासात कधीही नव्हती. तर हे मोठं प्रोफाऊंड वाक्य आहे आणि धाडसाचं वाक्य आहे. कारण आता इतके रिफॉर्म झाले, इतके लोक आपले पूर्ण वंशावळ झालेली आहे ब्रिटिश काळात. पण ह्या सगळ्या गोष्टीशिवाय जात आज भारतात सगळ्यात जास्त प्रबळ झालेली आहे. इतिहासात कधीही नव्हती, त्यापेक्षा जास्त. आणि दुसरं एक वाक्य आहे माझं की आजच्या ज्या जाती आहेत ह्या कॉन्स्टिट्युशनल कास्ट आहेत. म्हणजे हे एक आणखी धाडसी वाक्य आहे की ह्या जाती ह्या ऐतिहासिक जाती नाहीत किंवा त्या फ्युडलिझमचे अवशेष नाहीत, तर ह्या कॉन्स्टिट्यूशनमध्येच खत पाणी पुरवलेला, त्याला रिप्लांट केला गेलेला, मॉडर्निटीमध्ये रिप्लांट केलेल्या जाती आहेत. आणि ह्या जाती मोडणं फार मुश्किल होणार आहेत. कारण ज्या फ्युडल कास्ट सिस्टम होती इथे, त्या कॅपिटलिझमच्या ठोशाखाली त्या क्षीण झालेल्या होत्या. त्यांना काही खत पाणी मिळत नव्हतं. त्यांना मॉडर्निटी त्याच्या विरोधात होती. पण कॉन्स्टिट्यूशनच्या आपण बनवली त्यावेळेस ह्या जातींना उपटून आपण ज्या मॉडर्न सॉईल आहे, मॉडर्न जमीन आहे, त्यात ॲक्च्युली रिप्लांट केलेलं आहे. कारण आज जातीचं सॅलियन्स आपल्याला पाहायला मिळते की मॉडर्न इन्स्टिट्यूशनमध्ये इलेक्शन सिस्टम ही मॉडर्न इन्स्टिट्यूशन आहे, त्यात जातीचं सॅलियन्स आपल्याला पाहायला मिळते. रिझर्वेशन सिस्टम आहे वगैरे वगैरे, ते ॲक्च्युली मॉडर्न इन्स्टिट्यूशन आहे. सोशल जस्टिसचं एक मॉडर्न इन्स्टिट्यूशन आहे, त्याच जाती पुरवल्या गेल्या आहेत. तर ह्या जातींना नष्ट करणं फार मुश्किल होणार आहे. त्याच्यासाठी तिसरं वाक्य माझं हे आहे की जातीला नष्ट करायचं असेल तर the caste annihilation is only possible through revolution, and the revolution in India is possible only through caste annihilation. एकमेकांवर अवलंबून हे एक जुळलेली गोष्ट आहे. इथे या देशात कास्टला नष्ट करण्याकरता फक्त रिव्होल्युशन करावं लागेल. आणखी रिव्होल्युशन करण्यासाठी सुद्धा जातीला नष्ट करावं लागेल. रिव्होल्युशन पण होणार नाही जोपर्यंत जाती जाणार नाहीत, मरणार नाहीत. आणखी जाती मरणार नाहीत जोपर्यंत इथे क्रांती होणार नाही.